तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात। आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो हा आहे कुडाळमध्ये। आणि कुडाळ म्हटलं की दीपूचं गाव आहे आणि हा व्लॉग पूर्ण ऑर्गनाइज बाय दीपू आहे। राहणं खाणं आपल्याला स्टेकेशन दाखवणं कुठे फिरणं हे सगळं दीपू आपल्याला या व्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे। आता आम्ही चाललो आहोत पडवे या गावामध्ये आणि अशी काही गावं आहेत ना जिथे आपण नवीन चाललो आहे। म्हणजे दीपूसाठी तर रेग्युलर आहे पण आपल्या व्ह्यूअर्ससाठी हे फर्स्ट टाइम आहे। अशा काही गावांमध्ये सिंधुदुर्गमध्ये आपण येतोय। पडवे गाव हे दीपूच्या मावशीचं गाव आहे आणि दीपूचं गाव हे कुडाळ पंडूर या वाडीमध्ये आहे। आता पडवे झालं की आपण कुडाळमध्ये जाऊ आणि पंडूरला जाऊ। तिथे जी काय मजा मस्ती आहे तिच्या घरातली, तिची भावंड वगैरे जी काय आपल्याला आज भेटणार आहेत त्यांच्याबरोबर आज पूर्ण व्लॉग असणार आहे। शेतीची कामं, तिकडचा निसर्गरम्य परिसर, वाहणारी नदी, हे असं काहीतरी स्पॉट्स आहेत आणि हे आता तुम्ही बघा, आवर्जून बघा, पूर्ण व्लॉग बघा, कुठेही सोडू नका। सो कीप वॉचिंग। आता आम्ही रील्स बनवतोय। आओ बैठकर इतनी बात करें कि बात लड़ाई तक पहुंच जाए। प्रवाह कोकण निसर्ग राजाचं हे कोकण, परशुरामाची कृपा ही कोकण, कोंबड्याच्या कोकण 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 तर मित्रांनो, आलो आपण आहोत कुडाळला। नाव काय गावाचं? अनाव। आणि अनाव गावात आलो। दीपूच्या घरी होती शेती चालू
तुम्ही आता व्हिडिओ बघितलेच असेल शेतीचे करताना. काका तिचे शेती करत होते, ओव्हरऑल होल फॅमिली करत होती आणि सगळ्यांना बघून खूप एक्साइटमेंट होती की नक्की शेती करतात कशी. आज आपण जवळून पाहिली ती. आता आम्ही जस्ट तिच्या घरी चाललो आहोत. तिच्या घरचा जो एंट्रन्स आहे ते आता तुम्हाला दीपू सांगेलच आणि कसं आजूबाजूचं वातावरण आहे ना हे दीपू तुम्हाला आता पूर्ण डिटेल सांगेल. सो भेटू. आणि आमचे पाय बघा असं एकदम टिंग 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 चालून चाललं. विशालचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि ऑब्व्हियसली माझा पण आहे. गाव जरी माझं असलं तरी माझं येणं जाणं पावसात कधी नाही झालं. पावसात जरी आलो तरी 1-2 दिवसाच्या स्टेसाठी येणं. पण आज मी सुद्धा पहिल्यांदा शेती हा प्रकार काय असतो तो अनुभवला आहे आणि खरंच हॅट्स ऑफ आहे की शेती करणं इतकं सोपं नाही आहे मला आज कळलं. त्याच्यासाठी खरंच खूप मेहनत करावी लागते. तर फ्रेंड्स कुडाळला येणार आणि मी माझ्या माहेरी येणार नाही असं कधीच शक्य होणार नाही. मी लिटरली खूप एक्सायटेड असते जेव्हाही मला कोकणात कुडाळात माझ्या गावी यायचं असतं तर मी खरंच खूप खुश असते. आणि हे जे मागे बघताय तुम्ही हे माझं सुख म्हणजे माझं माहेर जिथे यायला मी एव्हर रेडी असते. हा जे मधली पायवाट आहे ना आणि त्याच्या दोन्ही बाजूला ही माडं आहेत ना ती तेवढं